व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो बद्धकोष्ठता और कॉन्स्टिपेशन. जेव्हा मला घट्ट खड्यासारखं होते म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे. रोज पोट साफ होणं हे शरीराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असते. मला थोडं थोडं गेलं तरी पोट साफ होत नाही, एक कॉन्स्टिपेशन आहे. त्याच्यामध्ये काय खावं? ताक ताक भरपूर प्यायला पाहिजे. त्यात खूप प्रोबायोटिक असतं. गाजर कोबी किसून घ्यावी फायबरसाठी. चवळीची भाजी खावी. भरपूर पाणी प्यावे. पालक खावं. केळी खावी. केळी खूप चांगली आहे पोटासाठी. गोल्डन टिप आहे, रोज रात्री जेवण झाल्यावर 1 ग्लास गरम पाणी प्यावे. रोज रात्री बडीशेप प्लस जिरं प्लस चिया सीड्स घालून भिजू ठेवायचं, पाव चमचा सगळे, आणि सकाळी खायचं प्यायचं. ठीक आहे. वेळेत जेवण करा, रात्री 7-8 वाजेवरी, त्याने पण खूप फरक पडतो. रोज पोट साफ होण्यासाठी घरी बनवलेला चूर्ण बाय शेवाडे मॅडम. कॉन्स्टिपेशन का होतं? आहारामध्ये फायबर कमी झालं, आपण पाणी खूप कमी पितो, व्यायाम करत नाही. व्यायाम खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी झाली तरी पण कॉन्स्टिपेशन होतं. त्यामुळे सकारात्मक व आनंदी राहायला पाहिजे. त्यासाठी मेडिटेशन पण करायला पाहिजे. 1 चमचा सब्जा पिला तर पोट साफ होतो. फायबर भरपूर प्रमाणात प्लस ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे सब्जामध्ये. फळं कोणती घ्यायची तर पेरू, ॲपल, नाशपाती, पपई. पोट साफ होत नसेल तर बेकरी पदार्थ अजिबात खाऊ नये. एक खूप चांगला चूर्ण आहे पोट साफ होण्यासाठी, शेवाळे मॅडमने सांगितलेला चूर्ण आहे. जिरं 2 चम्मच, ओवा 2 चम्मच, काळी मिरी 7 काउंट, बडीशेप आणि वेलची 1 स्पून, 10 ते 12. ठीक आहे. हे सगळं आपण थोडं थोडं भाजायचं, मंद आचेवर भाजून घ्यायचं, ग्राइंड करायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा काळं मीठ मिक्स करायचं. रोज रात्री गरम पाण्यात 1 स्पून घालायचं आणि प्यायचं. ठीक आहे. त्याने कॉन्स्टिपेशन चूर्णाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारावी म्हणून पोटदुखी व त्याची कारणे. खूप कमी पाणी पितात त्यावेळेस पण पोट दुखतं. किडनी स्टोन झालं तरी पोट दुखतं. हाय कॉर्टिसॉल लेवलमध्ये पण पोट दुखतं जेव्हा स्ट्रेस हाय होतो. आतड्यामध्ये जंत झाले त्यावेळेस पण बेंबीची हाली दुखतं. 60च्या वर लोकांना कडधान्य पचायला त्रास होतो त्यावेळेस पण पोट दुखतं. जेवण झालं की लगेच झोपतात त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होते, त्यामध्ये पण पोट दुखतं. हाऊ टू इम्प्रूव्ह पचनशक्ती. सुंठ गरम पाण्याबरोबर घेतलं तर पचन सुधारतं. फ्लॅक्सीड पचन सुधारतं. जेवताना पाण्याचे सिप घ्यावं आफ्टर 10-12 घास, त्याने पण पचनशक्ती चांगली होते. आहार प्रमाणात घ्यायचं. फ्रेश अन्न खावे. शिळं अन्न खाऊ नये. कडुनिंबाच्या काडीने दात घासले तर पाचक स्त्राव चांगले स्रवतात, पचनशक्ती वाढते. जेवण झालं की गरम पाणी प्यायचं प्लस 2-3 दाणे ओवा घ्यायचा, त्याने पण पचनशक्ती चांगली होते. गोल्डन टिप, गरम पाणी प्लस चिमूटभर ओवा रात्री घ्यावं. एव्हरी संडे एरंडेल तेल 20 ml घ्यावं, त्याने पोट साफ होतं. त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. सुंठ प्लस तूप प्लस गूळ याची गोळी मिक्सर करून गोळी घ्यायची, रोज रात्री घ्यायची, त्यामुळे पचनशक्ती सुधारते. थँक्यू.